Do you know what makes this evening special? The colorful dances. Yes, but most of all the stories. Oh, I love stories. They are like treasure boxes, bright, shiny, and full of surprises inside. Correct. Today we will share one such story with you. The story of the strong lion and the tiny mouse. Wait. A tiny mouse is helping a big lion. How is that possible? That the magic of this story, it shows has that even the smallest friend can do the biggest help, because kindness and courage have no sides. And now here comes our second standard apricot friends with their performance. Thank you. मुलांनो, कधी कधी लहान लहान जीव सुद्धा मोठ्या मोठ्या कामाला येतात. कसं ते ऐका हा. लहान सुद्धा महान असते, ठाऊक आहे तुम्हाला. इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला. महाभयंकर सिंह एकदा वनामध्ये निजलेला. एक छोटासा उंदीर आला. सिंहाच्या अंगावर चढुनी ओढी दाढी मिशाला. सिंह जागला करीत गर्जना. सिंह जागला करीत गर्जना. धरिला उंदीर त्याने, म्हणे चिमुरड्या तुला फाडतो माझ्या या पंजाने. थर थर कापे उंदीर सांगे, येईन कधीतरी कामाला. इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला. या थरथर कापणाऱ्या उंदराचा सिंहाने उपहास केला. तो म्हणाला, अरे मूर्खा, तू माझ्या एका घासाचाही नाहीस. चिमुरडा तू वनराजाच्या कसल्या रे कामाला येणारेस. चल चालता हो इथून. सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण पुढे काय झालं ठाऊक आहे? कधी एकदा सिंह अडकला बसून या जाळ्यात. पण राजा हो केविलवाणा, ये पाणी डोळ्यात. हदरे जंगल अशी गर्जना, ऐकुनी उंदीर धावे. सिंहाला तो सांगे, आता माझे शौर्य बघावे. भिऊ नका हो, रडू नका हो, सोडवितो तुम्हाला. नका लोचनी आणू पाणी, पाळीन मी वचनाला. सर्व शक्तीने कुरतडुनी या उंदीर तोडी जाळे. पाहुनी सारे मग सिंहाचे भरुनी आले डोळे. जीव चिमुकला संकट काळी, अखेर कामी आला. इवले इवले जीव कितीदा येती मोठ्या कामाला. लहान सुद्धा महान असते, ठाऊक आहे तुम्हाला. इवले इवले जीवही येती मोठ्या
मोठ्या कामाला